कामगिरीमध्ये कुठे होताना दिसत नाही। मी कांदिवली विभागातील सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो की 2 वर्षापासून खरोखर या भारताला आणि जगाला ज्याने बुद्ध बनवलं त्याचा जर आपण विसर पडत असेल या समाजाला, देशाला, पर्यायी जगाला, तर त्यांची आठवण करून देण्याचं कार्य आज आपण चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या 2330व्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वांना आठवण करून दिली, याबद्दल मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। तेव्हा या विभागामध्ये सातत्याने समाज जागृत झाला पाहिजे, त्यासाठी धम्म परिषद या कांदिवलीमध्ये, बोरिवलीमध्ये, मालाडमध्ये बुद्ध धम्म याचं कार्य व्हायला पाहिजे, पुढे शाहू आंबेडकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी जी काही टीम आहे ज्याला आपण बुद्ध धम्म परिषद समिती, त्यामध्ये सर्वच जण आज आपण खूप काम करत आहात। निश्चितच आपल्या कार्याला भविष्यामध्ये चांगलं दैदिप्यमान यश यावं हे आशीर्वाद देण्याकरिता मी या ठिकाणी आलो। तेव्हा चिरं तिठंतु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा, या बुद्ध वचनासालीस बुद्ध के इसी वचन के लिए जिन्होंने पूरा जीवन कुर्बान किया, जिन्होंने पूरा अपना धन अर्पित किया, ऐसे छत्रपती सम्राट अशोक ने भगवान बुद्धाचा धम्म भारतामध्ये, जगामध्ये पोहोचला। ते भिक्खू संघाचे सर्वोच्च उपासक होते, म्हणजे आमच्या भिक्खू संघाचे, म्हणजे आमचे उपासक कोण? आज तुम्ही फक्त एवढाच आदर्श घ्या, आप लोग इसी जयंती के अवसर पर एक ही आप संकल्प कीजिए कि सम्राट अशोक ये भिक्षु संघ के सच्चे अनुयायी थे। तो आधुनिक काल में बाबा साहब ने धम्म क्रांति किया और धम्म का कारवा बनाने के लिए भिक्षु संघ का सच्चा अनुयायी बनना बहुत जरूरी है। सर्व लोग राजकीय पुराणिक बनत आहे, त्याच्यामुळे धम्म कार्यक्रम कमी बनत आहे। जेव्हा सर्व समाजातील लोक, जागृत लोक भिक्खू संघाचे अनुयायी बनतील, भिक्खू संघाला पाठिंबा देतील, बोरकर साहेब नेहमीच म्हणतात भक्तीचे आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही कुठलेही काम करा, धम्म परिषद घ्या। तर अशा पद्धतीने असे उपासक निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं आहे। आतापर्यंत केवळ आंबेडकरी अनुयायी मला प्रत्येक ठिकाणी दिसतात। मुझे बहुत खुशी हो रही है कि मौर्य समाज के लोग भी यहाँ उपस्थित है। आपका इतिहास जब आप सोचेंगे, समझेंगे, तो आप ऐसे राज, इस देश के ऊपर राज करने वाले लोग हैं। तर असे हमारे यूपी के कैबिनेट मिनिस्टर है मौर्य जी, ये इतने जोर से वहाँ बाबा साहब बुद्ध का प्रचार करते हैं, किसी को मानते नहीं, किसी को डरते नहीं, सत्ता किसी की भी हो वहाँ, लेकिन डरते कुछ नहीं। बाबा साहब के 22 प्रतिज्ञा, बाबा साहब का धम्म का प्रचार, उनका एक ही मकसद है, जो समाज सो गया है, जो समाज अज्ञान में पड़ा है, उनको मैं जगाऊं और सही दिशा, बुद्ध की दिशा उनको दूं, इसीलिए वो काम करते हैं। तो यहाँ पर मौर्य समाज के लोग भी आए। ऐसा एक आदमी, एक समाज जब जुड़ेगा तो भविष्य में जो चक्रवर्ती सम्राट ने सपना देखा, जो काम किया, निश्चित रूप से वो काम पूरा हो जाएगा। तो जास्त न बोलकर व्यवस्थित संदेश देतो आणि खरोखर प्रोफेसर भगत सरनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्क्रिप्ट बनवली, वेळ कमी पडला, पण निश्चित या स्क्रिप्टचं आपल्या अभ्यासाचं पूर्ण आपण चांगल्या पद्धतीने 1 तासाचं आपण मार्गदर्शन सर्व आपले ठेवू आणि ते त्यांचं मार्गदर्शन निश्चित ऐकून त्या ऐकणं अतिशय गरजेचं आहे। सर्वांचं मंगल भवतु, सर्वमंगलम, सभ्ये जीवो युवजन्तु, सत्परोगो विनाशतो, माते भवतन्तरायो सुखी दीर्घायिको भव। सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो।